शेतकरी मित्रांनो, कापसामध्ये पहिली फवारणी दुसरी फवारणी असं काहीच नसतं. कारण परिस्थितीनुसार वातावरणाची परिस्थिती, कापूस पिकाची परिस्थिती, नेमकी स्टेज कोणती, त्याच्यावर असलेल्या किडी कोणत्या, यानुसार आपल्याला स्प्रे म्हणजेच फवारणी घ्यायची असते आणि औषधाची निवड परिस्थितीनुसार करायची असते. मी एक औषध सांगेल आणि ते संपूर्ण महाराष्ट्रभर परिस्थिती वेगवेगळी असून सुद्धा चालणार असे होऊ शकत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण परिस्थितीनुसार कोणत्या औषधांची फवारणी आपल्या कापूस पिकावर करायची हे आपण जाणून घेणार आहोत, ते पण अगदी कमी वेळामध्ये. तर तुम्ही कापूस उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. शेवटपर्यंत नक्की पहा. तर वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करू. शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी स्वप्नील जळमकार स्वागत करतो तुमचं हजारी फार्म आपल्या शेतकरी यूट्यूब चॅनलवरती. आज आपण कापूस फवारणी याच्याविषयी बोलणार आहोत आणि कोणकोणत्या औषधांचा आपल्याला वापर करायचा आहे याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. अतिशय माहितीयुक्त व्हिडिओ हा होणार आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, कारण अशाच प्रकारचे माहितीयुक्त आणि अशाच प्रकारच्या नवीन नवीन प्रयोगावरील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येतच असतात. त्यासाठी तुमच्यापर्यंतही हे व्हिडिओ पोहोचले पाहिजेत, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कापूस फवारणीवर बरेचसे यूट्यूबवरती व्हिडिओ येत असतात. पहिली फवारणी हे घ्या, दुसरी फवारणी हे घ्या. तर माझ्या मते कापसामध्ये परिस्थितीनुसार फवारणी घेतलेली कधीही चांगली, परिस्थितीनुसार औषधांची निवड केलेली कधीही चांगली. आता सध्या परिस्थितीमध्ये पाहता कापूस पिकामध्ये अल्निनोचं वर्ष असल्यामुळे जे पावसाचे खंड आपल्याला पाहायला मिळतात, यामध्ये रसशोषक किडींचा प्रादुर्भाव अतिशय जास्त प्रमाणामध्ये वाढलेला आहे. त्यामध्ये तुडतुळे असतील आणि काही भागात माव्यांचं प्रमाण, काळा मावा जो आहे त्याचं प्रमाणसुद्धा अधिक आपल्याला पाहायला मिळतं. तर ह्या वेगवेगळ्या दोन परिस्थितीमध्ये आपण कोणकोणत्या औषधांची फवारणी करणार आहोत. तर मित्रांनो, पहिल्यांदा आपण या गोष्टींवर बोलणार आहोत, रसशोषक किडींवर, त्यानंतर बुरशीनाशक आणि त्यानंतर संजीवक. आपल्या कापसाची वाढ कमी असेल जास्त असेल याविषयी आपण माहिती जाणून घेऊ. तर मित्रांनो, काळा मावा या किडीसाठी जर तुमच्या भागामध्ये चांगल्या प्रकारे पाऊस आता 1-2 दिवसामध्ये झाला असेल, म्हणजे धोधो पाऊस आपण ज्याला म्हणू शकतो, अशा प्रकारचा जर पाऊस झाला असेल तर त्यांनीही हा मावा कंट्रोलमध्ये येतो. घाबरण्याचं काम नाही. कुठल्याही प्रकारच्या औषधांची आपल्याला, फक्त स्पेशल माव्यासाठी कुठल्याही प्रकारच्या औषधाची आपल्याला फवारणी करायची गरज पडणार नाही. परंतु धोधो पाऊस पडलेला असेल तरीसुद्धा 2 ते 3 दिवस आपल्या कापूस पिकावर आपल्याला चांगल्या प्रकारे लक्ष ठेवायचं आहे की माव्याचं प्रमाण हे कमी झालेलं आहे किंवा नाहीसं झालेलं आहे की नाही. असल्यास आपल्याला मी सांगतो ती फवारणी आपल्याला घ्यायची आहे. तर जनरली तुडतुळे आणि मावा या दोन्ही याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं कॉम्बिनेशन म्हणजे आपल्याला तुडतुळ्यांसाठी इमिडाक्लोरोपिड हे चांगल्या कंपनीचं आणि चांगल्या पर्सेंटेजमध्ये असलेलं इमिडाक्लोरोपिड हा कंटेंट घ्यायचा आहे. ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या कंपन्यांचे, बायर कंपनी असो किंवा घरडा कंपनी असो, अशा प्रकारचे इमिडाक्लोरोपिड आपल्याला चांगल्या पर्सेंटेजमध्येच, म्हणजे आपण जे कॉन्फिडर वगैरे जे कमी पर्सेंटेजवालं इमिडाक्लोरोपिड घेतो त्या व्यतिरिक्त आपल्याला जास्त पर्सेंटेजमध्ये 30% किंवा 40% अशा प्रकारचं इमिडाक्लोरोपिड घ्यायचं आहे. आणि त्यावर रामबाण इलाज माव्यासाठी त्यामध्ये आपल्याला डायमेथोएट 30 EC म्हणजेच आपल्याला रोगर, जे आपण आपल्या जुनं औषध आपण मानतो रोगर, म्हणजेच टाटा कंपनीचं टाकबोरसुद्धा येतं, टापगोर या नावानं येतं, हे आपल्याला घ्यायचं आहे प्रतिपंपासाठी 25 ते 30 मिली 15 लिटरच्या. आणि इमिडाक्लोरोपिड तुम्ही ज्या पर्सेंटेजमध्ये घ्याल त्याच पर्सेंटेजमध्ये त्याचा डोस ठरलेला असेल, त्या हिशोबाने तुम्ही इमिडाक्लोरोपिड हे घेऊ शकता. या व्यतिरिक्त इमिडाक्लोरोपिडच्या जागी तुम्ही डायनेटोफुरॉन म्हणजेच PI कंपनीचं ओशिन असेल किंवा इंडोफिल कंपनीचं टोकन असेल, डायनेटोफुरॉन 20 WP हा कंटेंटसुद्धा तुडतुड्यावर अतिशय चांगले रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात. इमिडाक्लोरोपिड किंवा डायनेटोफुरॉन म्हणजेच ओशिन किंवा टोकन या दोनपैकी एका कंटेंटसोबत तुम्ही रोगर म्हणजेच आपलं टाटा कंपनीचं टापगोर हे घेऊ शकता. डायनेटोफुरॉनचा डोस आपल्याला 20 WP असेल तर आपल्याला 10 ग्रॅम प्रतिपंपासाठी घ्यायचा आहे. हे झालं कीटकनाशक. यामध्ये तुमचे तुडतुळे असतील आणि मावा असेल, हे अत्यंत चांगल्या प्रकारे प्रभावी काम करणारे 2 कीटकनाशक मी तुम्हाला सांगितलेले आहेत. त्यानंतर बुरशीनाशकामध्ये जर पाहायचं झालं तर यावर्षी
वातावरण कोरडे असल्यामुळे बुरशीचा प्रकोप आपल्याला कमी प्रमाणात पाहायला मिळतो. त्यामुळे जर तुमची कपाशी लहान अवस्थेत असेल किंवा किंवा पात्यांची सुरुवात फक्त झाली असेल तर तुम्ही बुरशीनाशकाचा वापर केला आणि नाहीही केला तरी काही फरक पडणार नाही. परंतु तुम्हाला जर प्रिव्हेंटिव्ह म्हणून करायचं असेल तर तुम्ही साधं कार्बनडाझिम आणि मॅन्कोझेब याचं कॉम्बिनेशन, म्हणजे जसं की UPLचं साप येतं किंवा असे बऱ्याच कंपन्यांचे हे कॉम्बिनेशन येत असतं. कार्बनडाझिम आणि मॅन्कोझेब या बुरशीनाशकाचा, तुम्हाला साध्या पद्धतीच्या बुरशीनाशकाचा तुम्हाला वापर करायचा आहे. तो तुम्ही प्रतिपंपासाठी 15 लिटरच्या 25 ते 30 ग्रॅम असा वापर करू शकता. आणि आता महत्त्वाचं म्हणजे संजीवक. वाढीसाठी किंवा फुलधारणेसाठी आपल्याला दोन्ही प्रकारचे संजीवक मी सांगणार आहे. तत्पूर्वी चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, कारण अशाच प्रकारचे आपल्याला माहितीयुक्त व्हिडिओ येणार आहेत. तर मित्रांनो, संजीवकामध्ये आपल्याला जर तुमच्या कपाशीची वाढ ही लहान असेल, वाढ तुम्हाला हवी असेल तर कपाशीच्या वाढीसाठी तुम्ही अमिनो ॲसिड जे सिजंटाचं इसाबियन असेल किंवा परीस कंपनीचं टॉपअप असेल, अशा प्रकारच्या अमिनो ॲसिडचा वापर करू शकता, ज्याचं प्रमाण 40 ते 50 ml प्रतिपंपासाठी घ्यायचं आहे. त्यासोबत तुम्हाला 1261 या विद्रव्य खताचा म्हणजेच वॉटर सोल्युबलचा वापर करायचा आहे. तो सुद्धा प्रतिपंपासाठी 70 ग्रॅम 15 लिटर पंपासाठी. अशा प्रकारे संजीवक आणि खताचा वॉटर सोल्युबलचा तुम्हाला वापर करायचा आहे. आणि तुमची कपाशी जर चांगल्या फ्लावरिंगच्या स्टेजमध्ये असेल, वाढ भरपूर प्रमाणात असेल, तर तुम्हाला कुठल्याही कंपनीचं चांगलं स्टिम्युलंट, म्हणजे ज्याचा डोज तुम्हाला 12 ते 15 ml असेल, तुमचं महाशक्ती असेल किंवा झेप असेल किंवा दमन प्लस असेल, अशा प्रकारच्या कुठल्याही स्टिम्युलंटचा, चांगल्या कंपनीच्या स्टिम्युलंटचा तुम्हाला वापर करायचा आहे जर तुमची कपाशी फ्लावरिंग स्टेज म्हणजे फुलं पात्यांच्या अवस्थेत असेल तर. आणि त्यासोबतसुद्धा तुम्हाला 1261 70 ग्रॅम याप्रमाणे घ्यायचं आहे, जेणेकरून फुलांच्या संख्येमध्ये आणि पात्यांच्या संख्येमध्ये चांगल्या प्रकारे वाढ होईल आणि फुलगळ, पातीगळ ही होण्याचं प्रमाण जे आहे ते कमी होणार आहे. कारण एवढा मोठा खंड पडल्यानंतर जर अचानक पाऊस चांगल्या प्रमाणात आला तर पातीगळ, ज्या शेतकऱ्यांच्या कपाशी फूल आणि पाती अवस्थेत आहेत त्यामध्ये पातीगळ होण्याचं प्रमाण वाढू शकतं. त्यासाठी प्रिव्हेंटिव्ह म्हणून एक स्टिम्युलंट आणि 1261 जर आपण घेतलं तर पातीगळाच्या प्रमाणामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट पाहायला मिळतील. त्यानंतर आणि पाती आणि फुलं वाढीसाठी सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट पाहायला मिळतील. तर अशा प्रकारचे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण व्हिडिओ पोहोचवत असतो की जेणेकरून शेतकऱ्यांना फक्त कन्सल्टन्सीच नव्हे तर साक्षर करण्याचं सुद्धा काम आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करत असतो. नाहीतर आपल्याला सुद्धा पहिली फवारणी हे घ्या, दुसरी फवारणी हे घ्या, पण त्याच्या मुद्देसूद माहिती आणि त्याचं कारण, कुठलंही औषध घेण्यामागचं कारण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो, जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांच्या माहितीत भर पडावी. फक्त व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं की पहिली फवारणी तुम्ही हे घ्या आणि दुसरी फवारणी हे घ्या. तुमच्या प्लॉटवरती परिस्थिती नेमकी काय आहे, कुठल्या किडी आहेत, कुठला रोग तुमच्या प्लॉटवरती आहे, तुमच्या कपाशीची स्टेज काय आहे हे जाणून न घेता, स्टेज पाहून, कपाशीची पोझिशन पाहून, किडींचा प्रमाण पाहून, परिस्थिती पाहून आपल्याला निर्णय घ्यायचा आहे आणि अशाच प्रकारच्या औषधांची निवड आपल्याला फवारणीमध्ये करायची आहे की जेणेकरून आपल्याला 100% रिझल्ट हे आपल्या कपाशीच्या प्लॉटनुसार आणि आपल्या वातावरणाच्या नुसार आपल्याला आले पाहिजेत. हाच फक्त आपला प्रामाणिक प्रयत्न असतो. व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा एकदा सांगतो की सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी मनापासून धन्यवाद.